तुम्ही आजही वीज बिल भरत आहात, पण काही घरात त्याच विजेवरून दर महिन्याला पैसे कमवत आहे हे तुम्हाला माहित आहे का? घराचे छत रिकामे आहे, मग तुम्ही दर महिन्याला कमाई गमवत आहात। छतावर एक पॅनल बसवा आणि महिन्याकाठी वीज बिल 0+ कमाई करा। नमस्कार मंडळी, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुम्ही पाहत आहात बॉसवाला मराठी चॅनल। आज मी एक अशा योजनेबद्दल बोलणार आहे जी तुमची वीज बिल जवळपास 0 करू शकते आणि उलट सरकार तुमच्या घरातून तयार झालेल्या विजेचे पैसेही तुम्हाला देते। हीच आहे ती PM सूर्यग्रह योजना, जी साधी, सरळ आणि प्रत्येक सामान्य कुटुंबासाठी उपयोगी आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तर विचार करा, आपल्या दैनंदिन आयुष्यात विजेचा वापर आपण अनेक प्रकारे करतो, जसे की फॅन आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, मिक्सर, चार्जिंग आणि अशा असंख्य गोष्टींसाठी आपण त्याचा वापर करतो। वीज आपल्यासाठी इतकी महत्त्वाची झाली आहे की तिचा वापर टाळणे जवळजवळ अशक्य आहे। पण आपोआप वाढणारी वीज बिल मात्र आपल्याला त्रास देतात। दर महिन्याला वीज आलं की आपणच विचार करायला लागतो की एवढं जास्त बिल कसं काय आलं। वीज वापरणे थांबवू शकत नाही आणि बिल वाढणेही थांबत नाही। पण एक गोष्ट आपण नक्कीच करू शकतोय, आपण स्वतः वीज तयार करू शकतोय, तेही आपल्या घरातच। बरोबर ऐकलं। तर यासाठी सर्वात उत्तम आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे सौर ऊर्जा ही आपण आपल्या घराच्या छतावर बसवलेल्या सोलार पॅनल्सद्वारे खूप सहजपणे मिळवू शकतो। सोलार पॅनल एकदा तुम्ही बसवले की तुमचे काम जवळजवळ संपते। दररोज तपासणी करणे, सांभाळणे किंवा काही विशेष लक्ष देणे गरजेचे नसते, कारण की ही पॅनल्स अतिशय मजबूत आणि टिकाऊ असतात। पावसात, कडक उन्हात किंवा धुळीतही ही व्यवस्थित काम करून राहतात। त्यामुळे वर्षानुवर्षे तुम्हाला स्थिर आणि मोफत वीज मिळत राहते। या पॅनल्समुळे तुमचे घर थेट सूर्यप्रकाशातून वीज तयार करते आणि त्यामुळे तुमचे वीज बिल अचानक खूप कमी होऊ शकते। अनेक वेळा घरातील वापरांपेक्षा जास्त वीजही तयार होते आणि या अतिरिक्त विजेचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती वीज वाया जात नाही, ती सरकारकडे पोहोचते आणि त्याच बदल्यात पैसेही तुम्हाला मिळतात। म्हणजेच तुमचं वीज बिल कमीच नाही होत, तर उलट थोडेफार उत्पन्नही सुरू होते। तर थोडक्यात म्हटलं तर तुमच्या छतावर एक शांत, विश्वासू मशीन आहे जे रोज काही न मागता तुमच्यासाठी वीज तयार करत राहतं। तर वापर जास्त असो किंवा नसो, सूर्यप्रकाश मिळताच वीज तयार होते आणि वापर कमी असेल तर तीच वीज तुमच्यासाठी कमाईची संधी बनते। आता एकूण फायदा बघितला तर असा आहे की सोलार पॅनल्स तुम्हाला दीर्घकाळ वीज पुरवठा देतात, घराचे मूल्य वाढवतात, पर्यावरण वाचवतात आणि तुमच्या बजेटमधील वीज बिल हा मोठा खर्च कमी करतात। म्हणजे एका निर्णयातून तुम्हाला अनेक फायदे मिळतो, विजेची बचत, आर्थिक फायदा आणि पर्यावरणाचे रक्षण। या खर्चाबद्दल बोलायचे झाले तर घरावर सोलार पॅनल बसवणे आधी जरा महाग वाटू शकते, पण दीर्घकाळ पाहिल्यास हा खर्च खूपच फायदेमंद ठरतो। साधारणपणे 1 किलोवॅट क्षमतेचा सोलार पॅनल बसवण्यासाठी 50 ते 60 हजार रुपयापर्यंतचा खर्च तुम्हाला येऊ शकतो। पण इथे सूर्यघर ही योजना तुमच्यासाठी मोठा फायदा करून देते। उदाहरण द्यायचे झाले तर संपूर्ण खर्च जर 60 हजार असेल आणि तुमच्या या योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला पूर्ण रक्कम भरण्याची गरज नसते, त्यापैकी एक मोठा भाग सरकार स्वतः देते। बरोबर ऐकलं, म्हणजे तुमच्या खिशातून फार कमी रक्कम जाते आणि उरलेली रक्कम सरकार सबसिडीमधून भरते। त्यामुळे तुमच्यावरचा आर्थिक ताण खूपच कमी होतो आणि तुम्ही आत्मनिर्भरपणे वीज तयार करण्यास सुरू करू शकताय। आता हीच योजना फक्त 1 किलोवॅट पुरती मर्यादित नाही, तुम्ही तुमच्या घराच्या गरजेनुसार अधिक क्षमतेचे पॅनल बसवू शकतात। समजा 2 किलोवॅट, 3 किलोवॅट, अगदी 5 किलोवॅट पर्यंत। म्हणजेच तुमच्या वापरावर, घराच्या आकारावर आणि भविष्यातील गरजांवरती आधारित निर्णय तुम्ही सहज घेऊ शकताय। खरं सांगायचं झालं तर सुरुवातीचा खर्च थोडासा मोठा वाटू शकतो, पण सरकारची मदत मिळाल्यावर तो खूप कमी होतो आणि जास्त क्षमता हवी असेल तर मोठे पॅनल बसवता येतात। एकदा पॅनल बसवले की अनेक वर्षे तुम्हाला वीज बिल कमी दिसते, म्हणजे हाच खर्च तुमच्यासाठी गुंतवणूक बनतो। थोडक्यात सूर्यघर योजना तुमचा खर्च कमी करते आणि सौर पॅनल्स तुमचे पुढचे 20 ते 25 वर्ष वीज बिल जवळपास संपवतात। तर हीच आहे ती महत्त्वाची योजना PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना, जी 24 फेब्रुवारी 2024 पासून संपूर्ण देशभरात लागू झाली। या योजनेचा मुख्य उद्देश 1 कोटी घरापर्यंत सौर ऊर्जा पोहोचवून
आणि त्यांना मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात वीज उपलब्ध करून देणे आहे। म्हणजे भविष्यात आपल्या घरावर बसवलेले सोलार पॅनल वीज निर्मिती करतील आणि वीज बिल जवळजवळ शून्य येईल। या योजनेमुळे केवळ लोकांचा पैसा वाचत नाही तर पर्यावरणाचे मोठे रक्षण होते, कारण जितक्या जास्त घरांनी स्वतःची वीज तयार करण्याची सुरुवात केली तितकाच इंधनावरचा ताण कमी होतो आणि प्रदूषणही घटते। आता या योजनेतील सबसिडीचा लाभ तुमच्या घरातील वीज वापरावर आधारित आहे। सर्व कुटुंबाचा वापर वेगळा असतो, म्हणून सरकारने सबसिडी रचना त्यानुसार केली आहे। समजा उदाहरणार्थ तुमचे घर महिन्याला साधारण 150 युनिट वीज वापरत असेल तर छोट्या क्षमतेचे म्हणजे 1 किलोवॅट सोलार पॅनल्स तुमच्यासाठी पुरेसा असतो आणि या पॅनलवरती सरकार साधारण 30,000 रुपयापर्यंतची मदत देते। आणि जर तुमच्या घरातील वापर 150 ते 300 युनिटच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 2 किलोवॅटचा सोलार पॅनल जास्त उपयोगी ठरेल। या क्षमतेवरती सबसिडीची रक्कम अधिक वाढते आणि साधारण 60,000 रुपयापर्यंतची मदत तुम्हाला मिळू शकते। मध्यम आकाराच्या कुटुंबांना मोठा फायदा होतो, कारण या क्षमतेचा पॅनल स्वयंपूर्ण वीज निर्मितीसाठी योग्य असतो। आता ज्या कुटुंबाचा वीज वापर 300 युनिटपेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ ज्या घरात AC, मोठा फ्रीज, वॉशिंग मशीन, अधिक लाईट, फॅन इत्यादी सतत चालतात, त्यासाठी 3 किलोवॅटचा पॅनल सर्वोत्तम ठरतो। या पॅनलवरती सरकारकडून जवळजवळ 78,000 रुपयापर्यंतची सबसिडी मिळते, म्हणजे मोठा खर्च करणाऱ्या घरांना आणखीन जास्त मदत मिळते। सरकारने सबसिडीचे प्रमाणही 2 गटात विभागले आहेत। पहिलं म्हणजे 3 किलोवॅट पर्यंतच्या पॅनलवरती तुम्हाला साधारण 40% सबसिडी राहील। दुसरं 3 ते 7 किलोवॅट क्षमतेच्या पॅनलवरती तुम्हाला जवळजवळ 20% सबसिडी राहील। या पद्धतीमुळे प्रत्येक कुटुंबाला त्याच्या वापरानुसार योग्य आणि परवडणारा पर्याय निवडणे सोपे होते। थोडक्यात सांगायचे तर तुमच्या घरात किती वीज वापरली जाते त्यानुसार तुम्हाला सरकारची मदत मिळते। सौर पॅनल किती वीज तयार करतात हा अनेकांना सर्वात आधी पडणारा प्रश्न असतो। प्रत्येक घराचा वापर वेगळा असतो, त्यामुळे पॅनल किती युनिट तयार करतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। साधारणपणे 1 किलोवॅटचा सोलार पॅनल दिवसभरात चांगला सूर्यप्रकाश असेल तर सहजपणे 4 ते 5 युनिट वीज तयार करू शकतो। उदाहरणार्थ ज्या भागात दिवसभर चांगले ऊन असते, जसे की महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये, तिथे वीज निर्मिती जास्त होते। 2 किलोवॅटचा पॅनल त्यांच्यासाठी दुप्पट म्हणजे साधारण 8 ते 10 युनिट वीज देतो। ही वीज तुमच्या घरात लगेच वापरली जाते। ठरलेली वीज थेट वीज वितरण कंपनीकडे जाते आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात। म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही कमी वीज वापरली तर तुम्हाला वीज बिल देण्याऐवजी कमाईही तुम्ही करू शकतात। मेंटेनन्सच्या बाबतीत सोलार पॅनल्स अत्यंत सोपे आहेत। सामान्य इलेक्ट्रिकल उपकरणासारखे सतत लक्ष तुम्हाला ठेवण्याची गरज नसते। आता मुख्य काम म्हणजे पॅनल स्वच्छ ठेवणे। धूळ, पाणी किंवा माती बसली असल्यास त्याचा परिणाम सूर्यप्रकाश कमी मिळण्यात आणि त्यातून वीज कमी तयार होण्यात होऊ शकते। पण हे साफसफाईचे काम फारसे अवघड नसते। त्याशिवाय फक्त 10 वर्षांनी एकदा बॅटरी बदलावी लागते। सिस्टीम मधील बॅटरी नेहमी सूर्यप्रकाश जास्त नसताना वीज पुरवते आणि तीच बदलण्यासाठी खर्चही बाजारात फार मोठा समजला जात नाही। बाकीचा पूर्ण सेटअप मजबूत असतो आणि 20 ते 25 वर्ष सहज टिकतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता नियम अत्यंत सोपे आहेत। तुम्ही जर भारतीय नागरिक असाल, स्वतःचे घर व छत असेल आणि तुमच्याकडे चालू वीज कनेक्शन असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्याआधी तुम्ही अशा प्रकारची सोलार सबसिडी घेऊन पॅनल बसवले नसावेत। अर्ज प्रक्रिया देखील लोकांना सोपी व्हावी म्हणून पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, pmsuryaghar.government.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुमचा विजेचा ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर व ईमेल टाकून खाते तयार करायचे आहे। त्यानंतर तुमच्या घराची पाहणी करण्यासाठी वीज विभागाचे किंवा संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिनिधी येतात। तर छतावर पॅनल बसवण्यास जागा योग्य आहे का, सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो का, हे सर्व तपासून ते परवानगी देतात। तर ही परवानगी मिळाल्यावरती तुम्ही नोंदणीकृत विक्रेत्यांपैकी कोणतेही विक्रेता निवडून पॅनल बसवू शकतात। इन्स्टॉलेशन झाल्यावरती नेट मीटर बसवले जातात। तर नेट मीटर म्हणजे काय? नेट मीटर ते आहे जे तुम्ही वीज किती वापरली आणि किती सरकारला दिली याचा हिशोब ठेवणारे ते साधन आहे। आता याची अंतिम तपासणी अधिकारी करतात आणि प्रमाणपत्र देतात। त्यानंतर तुम्हाला बँक तपशील अपलोड करावी लागते आणि साधारण 30 दिवसात सबसिडी रक्कम तुमच्या
बँकेत जमा होते। आता याशिवाय सरकारने इन्स्टॉलेशन अधिक सोयीचे व्हावे म्हणून 2 लाख ते 6 लाख रुपयापर्यंतचे कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध केले आहे। आणि जर तुम्हाला मोठ्या क्षमताचे पॅनल बसवायचे असेल पण एकदम पैसे उपलब्ध नसतील तर हे कर्ज उत्तम पर्याय आहे। आता या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काय? पहिलं, तुमचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर कमी होणे किंवा पूर्णपणे बंद होणे। दुसरा म्हणजे उरलेली वीज विकून कमाई होणे। तिसरं, पुढील 20 वर्षात सतत वीज उपलब्ध राहणे। आणि चौथं, घराच्या मालमत्तेची किंमत वाढणे। आणि पाचवं आणि शेवटचं म्हणजे पर्यावरण संरक्षणात तुमची थेट योगदान राहील। आणि थोडक्यात सांगायचं झालं तर एकदा सोलर पॅनल बसवले की तुम्ही वीज बिलाच्या चिंतेतून मुक्त होतात आणि दीर्घकाळासाठी तुम्हाला फायदा मिळवला जातो। आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बॉसवाला, बी द बॉस।